नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सर्दी खोकल्यावरती घरगुती औषध. औषधच का म्हणतेय मी याला? कारण याची चव आहे. लहान मुलांना जे आपण औषध देतो सपट आयुसास किंवा सपट आडुळसा या नावाचं औषध आपण मुलांसाठी सर्दी खोकला ताप यावरती अगदी छान असं हे औषध आहे. उपयुक्त आहे आणि इफेक्टिव्ह सुद्धा आहे. पण ते औषध विकत घेतलं तर आणि जर ते औषध आपण नाही घेतलं तर घरच्या घरी आपण तात्काळ विलाज जर करायचा असेल तर तो म्हणजे काढा. तर हा काढा अगदी तशाच चवीचा लागतो, पण थोडासा मी घरगुती पदार्थांमध्ये बनवलाय त्यामुळे अगदी थोडासा पातळसर आणि काढ्या टाईप तयार होतो. तर तुम्हाला सुद्धा हा काढा घेतल्यानंतर औषधं गोळ्या खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही. तसंही आपल्याला आरोग्यासाठी ना घरगुती बनवलेला काढा नक्कीच फायदेशीर असतो. आणि पूर्वीच्या काळी जेव्हा औषधं गोळ्या नसायच्या तेव्हा अ, काढ्याचाच आधार घेऊन कुठल्याही सर्दी खोकला ताप यासारख्या आजारांना आपण अगदी सहजरित्या पळवून लावलं जायचं आणि आपल्या घरगुतीच उपायाने कुठलाही आजार बरा केला जायचा. तर त्यासाठी आपण हा काढा बनवूया. 1 वर्षाच्या पुढची मुलं जर भात, चपाती आणि त्यासोबतच पोहे, उपमा यासारखे पदार्थ खाऊ शकतात, फ्रुट्स वगैरे खाऊ शकतात, औषधं तर नक्कीच पिऊ शकतात. तर काढा का नाही पिऊ शकत? अगदी काढासुद्धा चवीला औषधापेक्षा चांगल्या चवीचा आहे. त्यामुळे काढाही नक्कीच मुलं पिऊ शकतात. चमचा 2 चमचे जरी 3 टाईम तुम्ही 2-2 चमचे मुलांना दिले किंवा जितकं पितील तितके जरी जास्त तुम्ही हे काढा दिला तरीसुद्धा काढ्यामुळे फरक लवकर पडतो. तर सर्दी, खोकला, ताप या तीनही आजारांवरती, घशातली तडतड आणि खवखव या सगळ्यांवरतीच हा काढा खूपच युजफुल आहे. आणि आणखीन दुसरं जर ह्यामध्ये काय ॲड करायचं असेल, तर ते मी काय-काय ॲड करायचं तेही पुढे सांगितले. तर व्हिडिओ केअरफुली बघा. मी वाटीमध्ये एक पाणी घेतलं अर्धा कप, त्यामध्ये पाव चमचा चहा पावडर टाकली. कुठलीही चहा पावडर घरामध्ये उपलब्ध असते. तुम्ही म्हणाल, की लहान मुलांना चहा पावडर कशासाठी? आपण तर मुलांना चहासुद्धा देत नाही, तर तो आरोग्यासाठी हानिकारक असतो. तर तुम्ही नक्कीच बरोबर विचाराल. पण तसं न करता आपण काय करायचं, एखाद्या वेळीच आपण मुलांना हा काढा देणार असतो जेव्हा सर्दी खोकला होतो, ताप होतो तेव्हा. इन्फेक्शन दूर करण्यासाठी, शरीरातील उष्णतेची पातळी वाढवण्यासाठी. त्यामुळे आपल्या चहा पावडरमध्ये उष्ण पदार्थ आहे हा आणि उष्ण पदार्थामुळे सर्दी लवकर बरी होते म्हणून चहा पावडर यामध्ये टाकायची. अर्धा कप पाण्यामध्ये पाव चमचा चहा पावडर, 1 चमचाभर गूळ आणि 5 यामध्ये मी टाकलेले आहेत लवंगा. तर या लवंगा टाकल्यानंतर एक छोटासा तुकडा मी अद्रकचा घेतलाय आणि तो यामध्ये टाकलेला आहे. 1 इंच नाहीये किंवा अर्धा इंच नाहीये, त्यापेक्षाही खूप कमी आहे. त्यानंतर माझ्याकडे इथे सुंठ पावडर आहे, ती मी थोडीशी यामध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही सुंठ पावडर स्किपही करू शकता किंवा तुमच्याकडे असेल तर टाकूही शकता. नसेल तर ती स्किप केली तरी पण चालेल. अद्रकचा तुकडा टाकलेलाच आहे त्यामुळे. चवीप्रमाणे थोडंसं मीठ यामध्ये टाकायचे आणि नंतर आपल्याला आणखीन एक खूपच मुख्य घटक आहे, तो पण यामध्ये टाकायचा आहे. त्याशिवाय आपल्याला सर्दी, खोकला, ताप या तीनही आजारांचा सामना करता येत नाही किंवा तो काढा परफेक्ट तयार होत नाही आणि यामुळेच काढा अपूर्ण राहू शकतो. त्यामुळे पाव चमचा हळद यामध्ये टाकायला विसरायचं नाही. पदार्थ चांगले उकळवून घ्यायचे आहेत. यामध्ये अद्रक आहे आणि त्यासोबतच लवंग आहे. तर या सगळ्या पदार्थांचा अर्क या पाण्यात उतरला गेला पाहिजे. पाऊण कप मी पाणी घेतलं होतं आणि ते अर्धा कप होईल इथपर्यंत आपल्याला ते उकळवून घ्यायचं. मी मगाशी तुम्हाला बोलता अर्धाच कप पाणी सांगितलेलं होतं, पण व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला चुकलेल्या गोष्टीसुद्धा मी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. पाऊण कप पाणी घ्यायचं आणि ते अर्धा कप होईपर्यंत आटवायचं. अगदी थोडंसंच आटलं पाहिजे, जास्तही आटवत बसायचं नाही. जर तुम्हाला हा काढा वाटत असेल की थोडासा कडसर लागतोय, तर हळदीचं प्रमाण तुमच्याकडून जास्त झालंय असं समजा. एक वेळेस बनवल्यानंतर परफेक्ट प्रमाणाचा अंदाज येतो. सांगितलेलं प्रमाण सांगितलेल्या प्रमाणातच वापरा, जेणेकरून तो कमी जास्त पदार्थांमध्ये फरक होणार नाही आणि कडवट काढा तयार होणार नाही.
यामध्ये गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, जास्तही करू शकता थोडंसं. एका चमच्याऐवजी 2 चमचे जरी तुम्ही इतक्याच काढ्यासाठी गूळ वापरला तरीही औषध एक नंबर तयार होईल. एकदा करून बघा. औषध तयार झाल्यानंतरच तुम्हाला त्याचा इफेक्ट कळणार आहे आणि ते म्हणजे तो जो काढा आहे हा घरगुती, तो पिल्यानंतरच तुम्हाला त्याचा फरक जाणवणार आहे. त्यामुळे तुम्ही एकदा हा काढा बनवून बघायला काहीच हरकत नाही आहे. काढा मी छान उकळवून घेतला आहे. अर्धा कप होईल इथपर्यंत. अगदी अंदाजेच करायचा आहे तो. अगदी काही मोजत बसायचं नाही की झाला असेल का, आटला असेल का असं. अगदी 3-4 मिनिट मध्यम आचेवर किंवा लो फ्लेमवर जरी आटवला ना तुम्ही तरीसुद्धा छान आटतो काढा. आणि त्यानंतर पूर्ण हलकासा थंड होऊ द्यायचा. खूपच थंड करायचा नाही आहे. हलकासाच गरम चहा असतो ना तसा थोडासा शांत होऊ द्यायचा आणि नंतर तो गाळून घ्यायचा आहे चाळणीने. व्यवस्थित गाळून घेतला की मग यातले पदार्थ जे आहेत मोठे म्हणजे अद्रक असेल किंवा अशा प्रकारचे हे सगळे पदार्थ म्हणजे चहा पावडर असेल तर हे सगळं चाळणीवरती आपोआप राहतं आणि आपल्याला पाहिजे तसा छान असा काढा मिळतो. आणि हा काढा एकदा पिऊन बघा. औषधांची गरज पडत नाही. मुलांना ताबडतोब उचलून दवाखान्यात घेऊन जायची गरज पडत नाही. हलकेसे लक्षणं दिसू लागले की तुम्ही अगदी शिंक यायला लागली, थोडीशी सर्दीचा अंदाज वाटला की हा काढा बनवून मुलांना देऊ शकतात. 3 वेळेस जर तुम्ही हा काढा दिला तर तुम्हाला अजिबातच गरज पडणार नाही हॉस्पिटलच्या चकरा मारण्याची किंवा तिथल्या औषधं गोळ्या मुलांना खाऊ घालत बसण्याची. अनुभव घेऊन बघितल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला इफेक्टिव्ह आहे की नाही हे कळत नाही. त्यामुळे मला सुद्धा आधी वाटायचं की घरच्या घरी सगळे आजार बरे होत असतील तर मग दवाखाने कशासाठी असले असते. मुलांना दवाखान्यात आपल्याला घेऊन जायची गरज पडली नसती. पण सर्दी खोकला आणि ताप हे एकदम नॉर्मल असेल आणि घरी जर सर्दी खोकल्याची लक्षणं जाणवत असतील, घसा खवखव तडतड करत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्यासुद्धा आपण करतोच ना, तर ती सुद्धा इफेक्टिव्ह अशी रेमेडी असते प्रत्येक घसा तडतडलेला बरा करण्यासाठी. तशीच आपली ही रेमेडी आहे काढायची जी सर्दी खोकला बरा करण्यासाठी युजफुल आहे. नक्की एकदा विश्वास ठेवा आणि बनवून सुद्धा बघा जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला होईल तेव्हा. तर अगदी व्हिडिओ युजफुल असल्यामुळे तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चमच्याने मुलांसाठी अंदाजानुसार द्या. यामध्ये मी तूप शेवटी ॲड केलं. अगदी पाव चमचा तूप टाकायचे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचे जेणेकरून प्रत्येक चमच्यामध्ये तूप व्यवस्थित आपल्या घशामध्ये जाईल आणि काढ्यासोबत पूर्ण आपल्या अन्ननलिकेला आणि त्या पूर्ण घशाला लागलं जाईल. तूप कशासाठी आहे तर हे सगळे पदार्थ इन्फेक्शन दूर करण्यासाठी, घशातलं खवखव तडतड दूर करण्यासाठी आहेत आणि तुपाने घसा सॉफ्ट पडतो. जर तुमचा घसा खोकून खोकला येऊन ड्राय झाला असेल तो सुद्धा रिपेअर होण्यास मदत होते. व्हिडिओ तुम्हाला आजचा युजफुल वाटला असेल, आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. कमेंट करून सांगा की व्हिडिओ कुठून बघत आहात ते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समोर बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.